अनधिकृत पब आणि बारवर धडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। पुणे महापालिकेने ही धडक कारवाई सुरू केली आहे। एफसी रोडवरील अनधिकृत पब आणि बारवर पालिकेने बुलडोझर फिरवलेला आहे। अनेक हॉटेल चालकांनी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि त्यावरच आता कारवाई केली जाते। हातोड्याने कर्मचारी अनधिकृत बांधकाम सध्या तोडतायत। माहिती घेऊन सांगतो मी तुम्हाला। आता कारवाई सुरू राहणार, हे कंटिन्यू चालूच आहे ना, आता पण इथे थांबतोय। हो हो अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात असं तुम्ही कोण आहात? काय मी या इथे एक जॉब करतो, पण मला विचारायचं की तुम्ही काही असा इन्सिडेंट झाल्यानंतर शासनाला जाग येते का की अतिक्रमण आहे आणि मग आता कारवाई करायची? याच्याने तुम्ही अचानक केलेल्या कारवाईमुळे लोकांचे जॉब जात नाहीत का? नक्कीच अचानक कारवाई केली जाते का असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। पुणे मनपाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात L3 पबच्या बाहेर या ठिकाणी आलेले आहेत आणि अनधिकृत बांधकाम जे आहे त्या संदर्भात कारवाई करणार का असा प्रश्न जो आहे तो नागरिकांकडून विचारला जातोय। अनधिकृत बांधकामावर फर्ग्युसन रस्त्यावरच्या अनेक ठिकाणी सध्या कारवाई सुरू आहे आणि L3 पबवर ही कारवाई करण्याची शक्यता जी आहे ती आता वर्तवली जाते। अनेक कर्मचारी अधिकारी सर्व फौजफाटा घेऊन महानगरपालिकेचे फर्ग्युसन रस्त्यावरती दाखल झालेत। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। सामान्य नागरिक आणि पुणेकरांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकलेल्या आपण ऐकतोय कशा पद्धतीने नागरिकांकडून सुद्धा संताप व्यक्त केला जातोय। मात्र आपण पाहतोय अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतरच पालिकेला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल सुद्धा पुणेकर विचारतात। पुण्यामधील अनधिकृत पब आणि बारवर धडक कारवाई सुरू झाली आहे। पुणे महापालिकेने या संदर्भातली धडक मोहीम आता राबवलेली आहे। एफसी रोडवरील अनधिकृत पब आणि बारवर पालिकेने बुलडोझर फिरवलाय। अनेक हॉटेल चालकांनी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि त्याचवर आता सध्या कारवाई सुरू करण्यात आली आहे। एकंदरीतच पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरणानंतर आपण पाहतोय प्रशासन हे ऍक्शन मोडवर आलेलं आहे। पुणे महापालिकेची धडक कारवाई आपल्याला बघायला मिळते, तर पुण्यातील हे L3 पबवर सुद्धा कारवाई होती आणि त्याच सोबतच या जवळपास परिसरातील असणाऱ्या कल्चर या सुद्धा बारवर आता पालिकेने हातोडा चालवलेला आहे। पुण्यामधील अनधिकृत पब आणि बारवर धडक कारवाई ही सुरू करण्यात आली आहे। पुणे महापालिकेने ही धडक कारवाई राबवलेली आहे। एकंदरीतच पुण्यामध्ये जे ड्रग्ज प्रकरण घडलेलं आहे यानंतर आता कुठेतरी पालिका ऍक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळतंय। दरम्यान पुणेकरांनी सुद्धा या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे। अशा प्रकारच्या काही घटना घडल्यानंतर अशा प्रकारचं काही कृत्य घडल्यानंतरच पालिकेला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल पालिकेला थेट आता नागरिकांनी विचारलाय।